विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पाठ या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. पाठाचं नाव आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. हे जे संख्याचे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी प्रथम समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न सोडवणार आहोत. प्रथम आपण समसंख्येसंबंधीची माहिती घेणार आहोत. म्हणजे समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एकक स्थानी शून्य, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. प्रथम ही व्याख्या आपण पुन्हा समजून घेणार आहोत. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्याला आपण समसंख्या असं म्हणतो. समसंख्या ओळखायची कशी? एक सोपी अशा पद्धतीची ट्रिक आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 आणि 8 याच्यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. आता उदाहरणासाठी आपण घेऊयात. या संख्येच्या एकक स्थानावर 0 हा अंक आहे आणि 0 हा अंक असल्या कारणामुळं ही संख्या सम आहे. आपल्याला एकक स्थानचा अंक माहिती आहे. आपल्या उजवीकडून जो पहिला अंक असतो त्या पहिल्या अंकाला आपण एकक स्थानचा अंक असं म्हणतो. ही संख्या सम आहे. त्याच्यानंतर आणखीन एक संख्या मी काढतोय. या संख्येच्या एकक स्थानावर 2 आहे आणि 2 संख्या असल्यामुळं या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ही संख्या सुद्धा समसंख्या आहे. या संख्येच्या एकक स्थानावर 4 हा अंक आहे आणि 4 हा अंक असल्यामुळं ही संख्या सम आहे. या संख्येच्या एकक स्थानावर 6 हा अंक आहे. त्याच्यामुळं ही संख्या 2 ने पूर्ण भाग जाणारी आहे म्हणजेच समसंख्या आहे. या संख्येच्या एकक स्थानावर 8 हा अंक असल्या कारणामुळं या संख्याला सुद्धा 2 ने पूर्ण भाग जातो म्हणजे ही संख्या समसंख्या आहे. आता आपल्याला समजलं असेल की या ठिकाणी दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व संख्या सम आहेत. कारण या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एखादा अंक आहे. त्याच्यामुळं या सर्वच्या सर्व संख्या या समसंख्या आहेत. आताच आपण समसंख्येबद्दलची माहिती घेतलेली आहे. आता आपण विषम संख्येबद्दलची माहिती घेणार आहोत. विषम संख्या म्हणजे काय? प्रथम याची व्याख्या आपण समजून घेऊयात. ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 1 उरते त्या संख्येला विषम संख्या म्हणतात.
आता विषम संख्येची व्याख्या आपण इथे लिहिलेली आहे. आता विषम संख्येच्या एकक स्थानी काही अंक असतात. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो. म्हणजे समसंख्येच्या एकक स्थानावर जे अंक असतात ते अंक विषम संख्येच्या एकक स्थानावर नसतात. आता काही संख्या आपण अभ्यासासाठी घेणार आहोत. उदाहरणासाठी या संख्येच्या एकक स्थानावर 1 हा अंक आहे. 1 हा अंक असल्यामुळं ही संख्या विषम संख्या आहे, कारण या संख्येला ज्यावेळेस आपण 2ने भागतो त्यावेळेस बाकी 1 शिल्लक राहते. त्याच्यामुळं ही संख्या विषम संख्या आहे. या संख्येच्या एकक स्थानावर 3 हा अंक आहे, त्याच्यामुळं ही संख्या सुद्धा विषम संख्या आहे. पुढील संख्या आपण घेऊयात. या संख्येच्या एकक स्थानावर 5 हा अंक आहे, त्याच्यामुळं ही संख्या विषम संख्या आहे. त्याच्यानंतर पुढील संख्या आपण घेणार आहोत. या संख्येच्या एकक स्थानावर 7 हा अंक आहे, त्याच्यामुळं ही संख्या विषम संख्या आहे. त्याच्यानंतर इथं या संख्येच्या एकक स्थानावर 9 हा अंक असल्यामुळं ही संख्या सुद्धा विषम संख्या आहे. आता या ठिकाणी ही व्याख्या आपण पुन्हा समजून घेणार आहोत. एखादी संख्या जर तुम्हाला दिली असेल, आता ती संख्या विषम आहे का सम आहे हे ओळखायचं असेल तर ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 आणि 8 याच्यापैकी एखादा अंक असतो त्या संख्या सम असतात. आता याच्या उलट विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानावर 1, 3, 5, 7 आणि 9 याच्यापैकी एखादा अंक असतो त्या संख्या विषम संख्या असतात. अगदी सोप्या अशा पद्धतीच्या या व्याख्या आपण इथं पाहिलेल्या आहेत. समसंख्येसंबंधीची आणि विषम संख्येसंबंधीची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. प्रथम हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा पाहूयात. समसंख्या 2 ने वाढत असतात. आता समसंख्या 2 ने वाढतात याचा अर्थ काय ते प्रथम आपण समजून घेणार आहोत. उदाहरणासाठी 40 ही संख्या आहे आणि 40 या संख्येच्या नंतरची संख्या आपल्याला काढायची असेल तर ती संख्या कोणती आहे? 42 आहे. म्हणजे समसंख्या या 2 ने वाढतात. त्याचबरोबर समसंख्या 2 ने कमी होतात. ज्या पद्धतीनं समसंख्या 2 ने वाढत असतात त्याच पद्धतीनं समसंख्या या 2 ने कमी होत असतात. आता या ठिकाणी आपण 40 ही संख्या उदाहरणासाठी घेतलेली होती. या ठिकाणी 40 मध्ये 2 मिळवल्यानंतर 42 ही पुढची संख्या आली. आता आपल्याला 40च्या मागची समसंख्या काढायची असेल, या ठिकाणी बाण मी डावीकडे दाखवतोय, याचा अर्थ आपण मागची संख्या शोधत आहोत. तर याच्या मागची संख्या कोणती आहे? 38 आहे. आता या 2 संख्यामध्ये फरक कितीचा आहे? या दोन्ही संख्यामध्ये जो फरक आहे तो फरक 2चा आहे. म्हणजे समसंख्या या 2च्या फरकाने वाढत असतात. त्याच्यानंतर आता या ठिकाणी उदाहरणासाठी घेऊयात. समजा आपण ए ही समसंख्या मानलेली आहे. ए म्हणजे एखादी विशिष्ट अशा पद्धतीची संख्या आहे आणि या संख्येला आपण जर समसंख्या मानली असेल
जर त्याच्या पुढची समसंख्या आपल्याला काढायची असेल तर याच्यामध्ये आपल्याला 2 मिळवायचं आहे, म्हणजे a अधिक 2 ही पुढील समसंख्या आहे. आता आपल्याला मागील समसंख्या काढायची असेल तर समजा a ही एक समसंख्या आहे आणि या समसंख्येच्या मागील समसंख्या आपल्याला काढायची असेल. आताच सांगितल्या नियमाप्रमाणे समसंख्या या 2 ने वाढतात आणि 2 ने कमी होतात. त्याच्यामुळं मागील संख्या काढण्यासाठी वजा 2 करावं लागेल, म्हणजे पुढील संख्या काढण्यासाठी a अधिक 2 आणि मागील संख्या काढण्यासाठी a वजा 2 आपल्याला लिहावं लागेल. विषम संख्या दोन ने वाढतात. ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्या सुद्धा 2 ने वाढत असतात. आता याच्यावर आपण चर्चा करूयात. उदाहरणासाठी 41 ही जी संख्या आहे ही संख्या विषम संख्या आहे. या संख्येच्या पुढील विषम संख्या आपल्याला काढायची आहे. याच्यामध्ये 2 मिळवल्यानंतर आपल्याला पुढील विषम संख्या मिळते, म्हणजे 41च्या नंतर येणारी विषम संख्या ही 43 आहे, म्हणजे ही संख्या याच्या पुढची आहे. म्हणजे विषम संख्या 2 ने वाढतात, त्याच पद्धतीनं विषम संख्या 2 ने कमी होतात. उदाहरणासाठी 41च्या मागची संख्या आपल्याला इथं शोधायची आहे. 41च्या मागची संख्या कोणती आहे? 41 मधून 2 काढून टाकल्यानंतर मिळणारी संख्या ही 41च्या मागची संख्या आहे, म्हणजे ही संख्या आहे 39. याच्यावरून आपल्याला काय सिद्ध होतं की विषम संख्या या 2 ने वाढतात आणि 2 ने कमी होतात. उदाहरणासाठी आपण घेऊयात. या ठिकाणी x ही एक विषम संख्या असेल. याच्या पुढील विषम संख्या काढण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 मिळवावे लागतील. अधिक 2 ही पुढील विषम संख्या आहे. या ठिकाणी x मध्ये एक विशिष्ट अशा पद्धतीची संख्या आपण घेतलेली आहे. x अधिक 2 ही पुढील विषम संख्या आहे. आता आपल्याला मागील विषम संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? x वजा 2, म्हणजे x मधून म्हणजे एखाद्या विशिष्ट संख्येमधून 2 वजा करून मिळणारी संख्या म्हणजे मागील विषम संख्या होय. आताच आपण समसंख्येबद्दल आणि विषम संख्येबद्दल सविस्तर अशा पद्धतीची चर्चा केलेली आहे. 2 समसंख्यांची बेरीज, या ठिकाणी काही महत्वपूर्ण गुणधर्म पाहणार आहोत. 2 समसंख्यांची बेरीज सम असते किंवा समसंख्याच असते. या ठिकाणी उदाहरणासाठी 2 समसंख्या आपण घेऊयात. एक संख्या 12 आणि दुसरी संख्या 24. या ठिकाणी या संख्येच्या एकक स्थानावर 2 आहे आणि दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानावर 4 आहे. या दोन्ही संख्या सम आहेत आणि या 2 समसंख्यांची जी बेरीज असते ती बेरीज समच असते. आता ती कशी सम असते हे आपण उदाहरणासाठी घेतलेल्या संख्यावरून काढणार आहोत. 2 आणि 4 6, 2 आणि 1 3. आता या ठिकाणी जी असलेली संख्या आहे ती संख्या समसंख्या आहे, म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज ही समसंख्या असते. हे आपल्याला या उदाहरणावरून सहज पद्धतीनं लक्षात येते. त्याच्यानंतर आणखीन पुढील उदाहरण आपण घेऊयात. 2 समसंख्यांचा गुणाकार. 2 समसंख्यांचा गुणाकार
सम असतो. ज्या पद्धतीनं आत्ताच आपण पाहिलं की दोन समसंख्याची बेरीज ही सम असते, त्याच पद्धतीनं दोन समसंख्याचा गुणाकार हा सम असतो. आता दोन समसंख्या उदाहरणासाठी घेऊयात. एक संख्या आपण 4 घेतलेली आहे आणि 4 ही संख्या सम आहे, गुणिले 8 ही संख्या आपण इथं वापरण्यासाठी घेतलेली आहे आणि ती संख्या 8 आहे, म्हणजेच समसंख्या आहे. ठीक आहे. आता आपण या दोन संख्यांचा गुणाकार करणार आहोत. 4 8 32 आणि 32 या संख्येच्या एकक स्थानावर 2 हा अंक आहे, त्याच्यामुळं ही संख्या समसंख्या आहे. आता हे दोन महत्वपूर्ण गुणधर्म आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. जर आपल्याला संख्या वापरून सुद्धा सहज पद्धतीनं समसंख्येची बेरीज कशी असते किंवा दोन समसंख्यांचा गुणाकार कसा असतो हे उदाहरण घेऊन सुद्धा याचं उत्तर काढता येतं. 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते. उदाहरणासाठी आपण घेऊयात. 2 विषम संख्या आपल्याला घ्यायचे. एक संख्या आपण 3 घेतली आणि दुसरी संख्या आपण 7 घेतली. 7 आणि 3 या दोनही संख्या विषम संख्या आहेत. याची आपल्याला बेरीज करावयाची आहे आणि ही बेरीज 10 येते, म्हणजे ही संख्या समसंख्या आहे. या ठिकाणी या गुणधर्मावरून आपल्याला हे सिद्ध करता येतं की दोन विषम संख्याची बेरीज ही सम असते. त्याच्यानंतर आपण 2 विषम संख्यांचा गुणाकार करणार आहोत. 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषम असतो. 2 विषम संख्या घेऊयात. एक संख्या 3 आहे आणि दुसरी विषम संख्या 7 आहे. या दोन्ही संख्या या विषम संख्या आहेत आणि या दोन संख्यांचा आपण गुणाकार करूयात. 7 त्रिक 21 आणि 21 ही जी संख्या आहे ही संख्या विषम संख्या आहे, म्हणजे दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम असतो. आत्ताच आपण समसंख्या विषम संख्या याच्यावर चर्चा केलेली आहे. आता आपण या ठिकाणी मूळ संख्या संबंधीची चर्चा करणार आहोत. मूळ संख्येची व्याख्या प्रथम आपण समजून घेणार आहोत. ज्या संख्यांना एक व तीच संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्यांना एक व तीच संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणजे मूळ संख्येचे फक्त 2च विभाजक असतात. हा एक महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी मी लिहित आहे. मूळ संख्यांना फक्त 2च विभाजक असतात. एक म्हणजे दिलेली संख्या आणि दुसरी संख्या म्हणजे 1. आत्ताच आपण मूळ संख्येची व्याख्या पाहिलेली आहे. आता आपण 2 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या अभ्यासणार आहोत.
या ठिकाणी हा जो तक्ता मी काढलेला आहे, या तक्त्याच्या आधारे आपण मूळ संख्या सहज पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो. सुरुवातीला आपण 2 पासून ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या या तक्त्यामध्ये भरणार आहोत. 2, 3, 5 आणि 7. 2 ते 10 या संख्यांच्या दरम्यान एकूण 4 मूळ संख्या आहेत. त्या आहेत 2, 3, 5 आणि 7. त्याच्यानंतर आपण 11 ते 20च्या दरम्यान मूळ संख्या या कॉलममध्ये मांडणार आहोत. 11, 11च्या नंतर 13, 13 नंतर 17 आणि 17 नंतर 19. 11 ते 20च्या दरम्यान एकूण 4 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 21 ते 30च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. त्या मूळ संख्या आहेत 23 आणि 29. म्हणजे 21 ते 30च्या दरम्यान फक्त 2च मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर आपण 31 ते 40च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या पाहणार आहोत आणि त्या सुद्धा 2च आहेत आणि त्या आहेत 31 आणि 37. त्याच्यानंतर आपण 41 ते 50 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या पाहूयात. त्या 3 आहेत 41, 43 आणि 47. अशा पद्धतीनं 2 पासून ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. त्याच्यानंतर 51 पासून 100 पर्यंत एकूण 10 मूळ संख्या आहेत. म्हणजे 2 ते 100 मध्ये किंवा 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. या ठिकाणी एक नियम लक्षात ठेवायचा आहे. 1 ही जी संख्या आहे ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि ती संयुक्त संख्या ही नाही. आता आपण या कॉलम मध्ये 51 पासून ते 60 पर्यंतच्या मूळ संख्या मांडणार आहोत आणि 51 ते 60च्या दरम्यान 2च मूळ संख्या आहेत. त्या आहेत 53 आणि 59. त्याच्यानंतर 61 पासून ते 70 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण 2 आहेत. त्या आहेत 61 आणि दुसरी संख्या आहे 67. या कॉलम मध्ये 71 ते 80च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या आपण लिहित आहोत. 71, 73 आणि 79 या 3 मूळ संख्या 71 ते 80 या संख्यांच्या दरम्यान आहेत. त्याच्यानंतर 81 ते 90च्या दरम्यान 2 मूळ संख्या आहेत. त्या आहेत 83 आणि 89. आणि त्याच्यानंतर 91 ते 100च्या दरम्यान फक्त एकच मूळ संख्या आहे आणि ती आहे 97. आत्ताच सांगितल्याप्रमाणे 51 पासून 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत. त्याची खात्री करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा पद्धतीनं 51 ते 100 मध्ये मूळ संख्या 10 आहेत. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे. बाकी ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम मूळ संख्या आहेत. बाकी सर्व मूळ संख्या या विषम आहेत. म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजेत. 2 ही फक्त एकमेव सममूळ संख्या आहे आणि बाकी ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या या विषम मूळ संख्या आहेत.